सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल सकाळी अतिवृष्टी झाली, सर्वत्र पूरजन्य स्थिती होत्या स्थितीचा नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी आढावा घेतला आहे। त्यांच्याकडून जाणून घ्यावं की नेमकी आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती काय आहे। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थिती उत्तम आहे, सुरक्षित नागरिक आहे, जिल्हा आहे। मी नवनिर्वाचित नाही, मी अनेक वर्ष लोकप्रतिनिधी या जिल्ह्याचा आहे। मी एवढंच सांगेन की इथे काल अतिवृष्टी झाली, पाऊस 270 मिली पडला आणि काही लोकांच्या घरात, शेतकऱ्यांच्या घरात पाणी गेलं आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना आम्ही सुरक्षित ठिकाणी प्रशासन आणि निलेश राणे यांनी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी त्यांना ठेवलेलं आहे। तिथे जेवण सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे। पाऊस ओसरताच त्यांचं घराचं नुकसान वगैरे पंचनामे सुरू आहेत, त्यांना मदत केली जाईल आणि सुरक्षित परत घरी पोचवलं जाईल। सरकार यासंबंधी सर्व काळजी घेत आहे। आपण अधिकाऱ्यांशी साहेब चर्चा केली, नेमक्या अधिकाऱ्यांची कशा पद्धतीचं प्रतिबंधात्मक उपाय केलेत, एनडीआरएफची टीम सुद्धा पाठवली नाही, सरकारी अधिकाऱ्यांनी अतिशय चांगलं काम केलं, तत्पर आहेत, सगळ्या साईटवर पोचलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध काही तक्रार नाही। एनडीआरएफची टीमही पाचारण करण्यात आली आहे। आली आम्हाला, मला भेटले नाहीत, आले तर करू ना। तेवढी वृष्टी नाही, अतिवृष्टी या जिल्ह्यात 5,500 मिलीमीटर पाऊस पडतो, ती सुरुवात आहे ना साहेब। पावसामध्ये मुंबई गोवा महामार्ग हा कायम केला जातो, त्याच्यात पाणी आलं, पहिल्यांदाच असं घडलंय। ते का घडलं यासंबंधी मी आता तुमच्यासमोर तक्रार केलेली आहे। हायवे नवीन झाला आहे, असं होऊ नये, तर का घडलं ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना कडून चौकशी करून भविष्यात किंवा पुढच्या वर्षी असं घडू नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न करेल। रत्नागिरीमध्ये पण ही स्थिती, आपण रत्नागिरीचा पण आढावा घेणार आहोत। हो, रत्नागिरीचा ना, उद्या आणि परवा रत्नागिरी आहे, तिकडे पण आढावा घेणार। तर हे होते खासदार नारायण राणे यांनी संपूर्ण पूरजन्य स्थितीचा अधिकाऱ्यांकडून हे आढावा घेतलाय। स्वतः ते स्पॉटवर गेले आणि अधिकाऱ्यांना ज्या ज्या पद्धतीचे निर्देश द्यायला हवे तसे त्यांनी निर्देश दिल्याचं सांगितलं आहे। कॅमेरामन नवराजसह महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।